बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्यात एविक्शन आधीच एक व्यक्ती घराबाहेर पडली, ती म्हणजे दिव्या शिंदे. दिव्याने घरातील सदस्यांना टास्क दरम्यान जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तिला निष्कासित करण्यात आलं. शिवाय तिने माफी मागण्यासही नकार दिल्याने बिग बॉसने हा निर्णय घेतला. हा दिवस सगळ्यांसाठीच धक्कादायक होता. आता त्याहून मोठा धक्का बसलाय तो दिव्याने शेअर केलेला व्हिडिओ पाहून. झालं असं की दिव्या एका टास्क दरम्यान सदस्यांना म्हणाली की मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. भलेही ती तलवार आता घरी असेल, याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन. मी बाहेर जाऊन ती तलवार चालवेन. आता ती तलवार कोणावर चालवेन हे डिपेंड करतं तुम्ही माझ्याशी कसं वागताय. त्यानंतर घरात खूप मोठा वाद झाला. राकेश आणि बिग बॉस दोघांनीही तिला समजावलं, पण ती अडून राहिली. शेवटी तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि हा विषय संपवला गेला. पण आता खरा विषय सुरू झालाय असं दिव्याने थेट आव्हान दिलंय. दिव्या बाहेर येताच तिच्या टीमनं एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये कृपया या घटनेबाबत चुकीची किंवा अर्धवट माहिती, नकारात्मकता पसरवू नका. लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली जातील असं त्यात म्हटलं होतं. आता दिव्या स्वतः कॅमेरासमोर आली आहे. एक व्हिडिओ तिने शेअर केलाय, ज्यामध्ये दिव्या म्हणते, संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही मला जे आशीर्वाद दिले, माझ्यावर प्रेम केलं, सपोर्ट दिलात, यासाठी मी नेहमीच तुमची ऋणी राहीन. मी लवकरच तुमच्या समोर येईन. आता विषय संपलेला नाहीये, तर विषय खरा सुरू झालाय, अशा शब्दात दिव्यानं उत्तर दिलंय. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही जे मला आशीर्वाद, प्रेम आणि सपोर्ट दिला, त्याच्यासाठी मी नेहमीच ऋणी राहीन. लवकरच येते तुमच्या समोर. आता विषय संपला नाही, विषय सुरू झाला. जय भीम, जय शिवराय. दिव्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचे चाहते तिला पुन्हा एकदा बिग बॉस मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता दिव्या नेमका कोणता विषय सुरू करणार? ती पुन्हा बिग बॉस मध्ये जाणार का, की बिग बॉस मराठीच्या घरात घडलेलं एखादं सत्य घराबाहेर आणणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6 फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर. तसेच बिग बॉस मराठीचे सगळे अपडेट्स पहा फक्त आणि फक्त राजश्री मराठी शोबजवर.